मित्रांनो इथं आहे 12 ज्योतिर्लिंग. हे बघा 1 2 3 4. हर हर महादेव. मोबाईल वगैरे असं तर खिशात वगैरे काही ठेवू नका, कारण की पोटापर्यंत पाणी आहे. तुम्ही पाहू शकता इथपर्यंत पाणी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण जाणार आहे अरुणेश्वर धाम. इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन प्राप्त होते असं म्हटलं जाते. तर चला मग तुम्हाला दाखवतो. अमरावतीवरून अवघ्या 40 किलोमीटर ते आहे. चांदूर बाजार रोडनी जसापूर मार्गे ते जावं लागते. तर चला मग तुम्हाला दाखवतो. तर खूप लोकांचे मेसेज येत होते की बा अरुणेश्वर धामचा ब्लॉग बनवा. तर आज आम्ही जात आहे अरुणेश्वर धाम. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी होते असं म्हणजे अरुणेश्वर धाम. तर अमरावतीपासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. सर्वात पहिले चांदुरात पोहोचल्यावर आपल्याला भक्तिधाम लागते आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक लागते चांदूरचा. तर मित्रांनो, चांदूर बाजारून हे परतवाडा मार्गे हे तुम्ही जर जेव्हा जाल तर जाताना इकडे राईट साईडनं ब्राह्मणवाडा थळी नावाचा बोर्ड दिसन. तर समोरून टर्न आहे राईट. तर राईट टर्न घ्या लागते. हा आहे ब्राह्मणवाडा रोड. आपण अमरावतीवरून आलो चांदूर बाजार रोड मार्गे, नंतर आपण राईट साईड मारला. परतवाडा रोडनं जायच्या पहिले राईट साईड मारला. ब्राह्मणवाडाचा फाटा लागते तिथून. तर इथून सरळ जाऊन आपण पहिला लेफ्ट घ्यायला लागते आपल्याला. तो तिकडे जसापूरच्या इकडे जाते रोड. तर त्यासाठी पहिला लेफ्ट दाखवतो मी तुम्हाला. समोर दाखव रे. तर हा लागला आपला जसापूर रोड. वातावरण मस्त आहे एकदम. आणि हे आला आपलं जसापूर. गाव कोणतं आहे दादा? जसापूर आहे ना बे. मला माहिती आहे ना, जसापूर माझ्या मित्राचं गाव आहे ना. मित्रांनो, पहिले आपल्याला लागते जसापूरात आलो होतो आपण. आता झालो सरळ समोर आहे. अजून किती किलोमीटर आहे? 2-3 किलोमीटर आहे ना. ठीक आहे, 4 किलोमीटर समोर निंबोरा गाव आहे. चला मग. तर हे आहे जसापूर गाव. आपण आलो, तुम्हाला सांगितलं ब्राह्मणवाड्यावरून आपण राईट मारला, नंतर पहिला लेफ्ट मारला. तर पहिले लागला आपल्याला जसापूर गाव. माझ्या मित्राचंच गाव आहे. इथून समोर अजून 4 किलोमीटर जायला लागते. म्हणजे लय लोकले रस्त्यात कन्फ्युजन राहते, म्हणून मी सांगू राहिलो की रस्ता कसा आहे. पहिले ब्राह्मणवाडा फाटून राईट, नंतर हे. आणि इथून जसापूरवरूनही थोडं समोर जायला लागते 4 किलोमीटर. निंबोरा नावाचं गाव आहे. तर चला मग तुम्हाला आणखी समोर दाखवतो. आपल्यासोबत आपले कॅमेरामॅन दाखवतो. कोण आहे सध्या? तर कॅमेरामॅन प्लस. नमस्कार मित्रांनो, चेतन दादा आणि माझं खूप दिवसाचं असं प्लॅन बनत आहे की अरुणेश्वर धाम इथे दर्शन करायला जायचं. आणि इथे अगदी आपलं अमरावतीपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. तिथं आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन सोबत प्राप्त होते. तर चला मित्रांनो, जसापूर गाव पाहून घ्या. रस्ते गिस्ते खतरनाक आहे, एक नंबर. आपण आता हे आहे पूर्णा नदी. तर नदीच्या पहिलेच एक राईट साईडनं एक टर्न जाते. त्या टर्न आतमध्ये जायला लागते. नदी दाखवून देत तुम्हाला. नदी दाखव. मित्रांनो, पूर्णा नदी फुल भरली नाही सध्या. हा रोड आहे तो. हे नदीच्या पहिलेचाच टर्न घ्यायचा राईट. वळ्याचं झाड मित्रांनो, पहिला राईट मारल्यानंतर पहिला लेफ्ट असं वरती जायचं. अरुणेश्वर धाम निंबोरा पिंपरी. पोचलो आपण शेवटी अरुणेश्वर धाम इथे. तर या साईडला आहे ते. तर चला मग. तर असं आहे मित्रांनो इथे. तर अरुणेश्वरचं बोर्ड आहे आणि या साईडला जा लागते. मित्रांनो, विशेष म्हणजे इथं आंघोळ करूनच जावं लागते आतमध्ये. कपडे वगैरे जर आणले नसेल तर वांदा होते, तर आम्ही आणले सोबत कपडे.
तर आंघोळ करूनच आतमध्ये एंट्री आहे, तशी एंट्री नाही आहे. आंघोळ करायसाठी पाण्याची सुविधा इथं आहे आणि कपडे चेंज करायसाठी पुरुषासाठी आणि महिलासाठी वेगवेगळं ठिकाणी आहे इथं. तर कपडे चेंज करायसाठी इथं छोट्या छोट्या रूमही आहे, पुरुष महिला दोघेसाठी आहे. पाणी लय थंडगार होतं बाबा, पहिलेच हिवाळा आणि त्यात पाणी लय थंडगार. तर आंघोळ झाली मित्रांनो आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच आपल्याला तुम्हाला रस्ता दिसेल, खाली छोटंसं गेट आहे आणि दाखव रे गेट. बाहेर एक आजोबा बसते, तिथं तुम्हाला फुलं कापूर वगैरे सगळं तुम्हाला मिळून जाईल सामान. मंदिर पर रहते थे थू गाँव. हमारे गुरुजी के नाम योगी राज पगलानंद महाराज थे. अभी शिराला में उनका समाधि है. एक समय आया वो हमको 2090 में बोले, फिर हम वहाँ से आए. पहला स्टार्ट एक कुआं खोदे, पानी पिए, शरीर में ताकत बढ़ाए, फिर गुफा खोदे. हाँ. ऐसा है हमारा इतिहास. अच्छा अच्छा. कितने साल हो गए आपको? 90 से है हम. 90 से. 1990 नहीं, हाँ 1990 से है. बहुत लोग आते होंगे. हाँ, दर्शनार्थी लोग सभी लोग आते हैं. पूजा वगैरह फिर आप ही करते हो क्या यहाँ पे? नहीं है ना, ये लोग है ना, अच्छा अच्छा. गांव वाले करते हैं और बाहर लोग भी करते रहते हैं. हां हां. खूप वर्षापासून इथे एक महाराज असतात, तेच पूजा करत होते आतापर्यंत. तर त्या महाराज जवळून आपण आता ऐकलेलं आहे. तर किती वर्षापासून आहे ते काय आहे तर आता थोडा टोंगळ्याचा त्रास आहे त्यांचा, नाही तर आधीपासून पूजा तेच करत होते. तर इथेच राहतात ते. चला मग आपण पूजा करून घेऊ. तर हे पगलानंद महाराजची धुनी आहे इथं वरच्या साईडला. तर आतमधून अशा प्रकारची गुफा आहे, भुयार. तर आतमध्ये अशा पायऱ्या आहे आणि लाईट लावलेले आहे छोटे छोटे. खाली पायऱ्या आहे, 20-30 पायऱ्या आहे आणि मधात असं पाणी आहे. ते पाणी ओलांडून आपल्याला वरती आणखी पायऱ्या चढावं लागते. अशी भुयार आहे एक छोटंसं. तर अशा ह्याच्यात लाईट लावलेले आहे. आता आणखी अजून समोर दाखवतो. हळूहळू या फक्त. बोंबली ओळ आहे. हर हर महादेव. मोबाईल वगैरे असं तर खिशात वगैरे काही ठेवू नका, कारण की पोटापर्यंत पाणी आहे. तुम्ही पाहू शकता इथपर्यंत पाणी आहे. आणि हे मोबाईल वगैरे आमचा वाचला, जरासा हात वरते करून आणला. थंडगार पाणी आहे एकदम मस्त मस्त वाटू राहिलं. तर मित्रांनो इथं आहे 12 ज्योतिर्लिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
हो पाण्यातून शंख पण आहे इथे. हो डुबत नाही बोंबलीपर्यंत. तर 12 ज्योतिर्लिंग आहे आणि पूजा कोणीतरी केलेली आहे सुरुवातीलाच सकाळीच. आणि खूप लोक येतात इथं पूजा करायसाठी वगैरे. तर चला आम्ही आमच्या पूजेला सुरुवात करतो. तर छान वाटलं इथं वातावरण वगैरे, म्हणजे खूप छान आहे, मस्त वाटू राहिलं मला एकदम. एकदा तुम्ही जर आले नसाल तर एकदा नक्की आली ते. तर आजूबाजूनं तुम्ही बघू शकता छोटीशी गुफा आहे, लाईट्स वगैरे आहे आतमध्ये. तर अशी गुफा आहे मित्रांनो इथं, चारी बाजूला मी तुम्हाला दाखवतो. अशी गुफा आहे आणि मधात शिवलिंग आहे. तर इकडच्या राईटच्या साईडला पूर्णा नदी आहे, जास्त भरली नाही आहे, पावसाळ्यात भरते ती. झालं आमचं छान दर्शन आणि कपडे वगैरे घेतले आम्ही घालून. आणि मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं तपोनेश्वर धामला आपण गेलो होतो. आणि आज आपण आलो इथे अरुणेश्वर धाम इथे. तर आणखी असे वीकली मी एक नवीन व्हिडिओ टाकत राहील. त्यासाठी तुम्ही चॅनल आमचं नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करू शकता चेतन ढोके या चॅनलला. आणि तर कमेंटमध्ये तुम्ही जर इथे आले असाल आणि कमेंटमध्ये तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे ठिकाण. आणि जर तुम्ही आले नसाल तर कधी येणार आहे ते पण कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनल कोण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आधी. धन्यवाद.